वाचकांना काय भोगावं लागणार आहे याचा विचार करतो. ज्यांनी याचा विचार केला ते अडकले आणि जे या विचारांच्या पलीकडे गेले ते साहित्य संवर्धनेत अडकले, पण शेवटी अडकले. तुझा विचार किती आहे? तिसरा आहे ना? झालं ना? हो तुमचं झालं का? याला जरा खायला गेले झालं म्हटलं. ती नववधू मला प्रत्येक वरातीत खुणावते आणि आठवण करून देते तिच्या वरातीची. या सरबत सरबत सरबत. भाव मित्राचेच होते नेमके, डाव मित्राचेच होते नेमके, डाव मित्राचेच होते नेमके, डाव मित्राचेच होते नेमके. वाचले जेव्हा तिच्या नावापुढे, नाव मित्राचेच होते नेमके. दारावरून माझ्या त्यांची वरात गेली, दारावरून माझ्या त्यांची वरात गेली. मेहंदीत रंगलेली बरची उरात गेली. सारी भनंग स्वप्ने माझ्याच मालकीची, सारी भनंग स्वप्ने माझ्याच मालकीची. माझीच भाग्यरेखा परक्या घरात गेली. मला वाटतं ही वरात कधी संपोच नाही, संपोच नाही ही वरात. चालत हवी चालत हवी अशीच एखाद्या मायमिंग वॉक सारखी चालते चालते चालते. नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं PSM व्हिडिओ ब्लॉग मध्ये सहर्ष स्वागत. आपण जो प्रोमो पाहिला, आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की हा प्रोमो आहे तरी काय, हे व्यक्तिमत्व आहे तरी कोण. तर हे व्यक्तिमत्व अगदी बॉलिवूड ग्लॅमर पेक्षाही मातीतून आलेलं व्यक्तिमत्व आणि तुमच्या आमच्यातला भविष्यातील चांगला कलाकार. आज आपण अमोल देसाई यांना भेटणार आहोत. योगायोग असा आहे की अमोल देसाई हे माझे चांगले मित्र आहेत आणि त्यांनी आज माझ्या घरी भेट दिली. त्यांचं मी माझ्या PSM व्हिडिओ ब्लॉग मार्फत आणि माझ्या पूर्ण फॅमिली मार्फत सहर्ष स्वागत करतो. चला तर भेटूया मग आपण अमोल देसाई यांना. तर तुमची उत्कंठा मी अजून पाहणार नाही, कारण ऑलरेडी तुम्ही प्रोमो पाहिलात, त्याच्यानंतर माझा ऐकलात. आता तुम्हाला ज्यांना पाहायचं होतं ते तुमच्या समोर आहेत. अमोल देसाई, नमस्कार. अमोलजी, आपण कोल्हापूर म्हणजे विषय अगदी हार्डच असतो, हो, त्यात काय वादच नाही. आपल्या मातीतला अभिनेता अमोल देसाई यांना आपण फांदी यांसारख्या मूवीमधून पाहिलं असेल. तर आज आपण त्यांच्याशी एक चर्चा करणार आहोत. अमोलजी, आपण आपले कोल्हापूरमधून आपलं गाव कोणतं आणि आपण अभिनयाकडे किंवा कलाक्षेत्राकडे आपण कसं काय, म्हणजे असं तुमचा गोल काय होता आणि तुम्ही इकडे आलात कसे? सगळ्यात आधी मी तुमचे आभार मानतो. या इतकं छान माझा प्रोमो बनवलात तुम्ही, छान पद्धतीने स्वागत केलं, त्याच्याबद्दल धन्यवाद. माझं गाव कानोली, जसं तुम्ही सांगितलं, अगदी छोटंसं गाव आहे. म्हणजे मला वाटतं मी 10वी पर्यंत त्या गावात होतो. साधारण 700 वगैरे लोकसंख्येचं गाव आहे. आता लोकांनी ती लोकसंख्या वाढवली असेल इतक्या महिन्यानंतर किंवा वर्षानंतर. सुरुवातीला मला आवड होती, नाटक वगैरे करायचो, पण देसाई, तुम्हाला तर गावचे आता आम्ही जवळच गाव आहे आपलं, तर घराणेशाही म्हणा किंवा देसाई म्हणजे सरकारांचा मुलगा, तू काय स्टेजवर नसतोस, तू अब्रू घालवतोस, खानदानाशी वगैरे असं ते होतं. मी 9वीला इथं परफॉर्म केलेला आठवते मला. गणपती होता गावातला आणि गणपतीच्या मंडळात मी काहीतरी डान्स केलेला आणि आमच्या आजीनं असं वाटलं की मी खरोखरच दारू घेऊन नाचत होतो की काय, म्हणजे एवढा मी बेभान होऊन नाचत होतो. त्यानंतर मला खूप मारलं. पप्पांनी पण ओरडले की ते हे शोभत नाही देसाईच्या मुलांना आणि तू हे करू नको. मम्मी म्हणाली की ठीक आहे, यांना असं वाटतं तर तू करू नको ते. आणि जोपर्यंत आमच्या आजी होत्या तोपर्यंत मी काय स्टेजवर चढू शकलो नाही. आणि मी SYला असताना आमच्या आजी ऑफ झाल्या आणि मग खऱ्या अर्थाने मी ऑन झालो असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यानंतरचं माझं हे करिअर, आणि मी तेव्हा अँकरिंग केलेलं कॉलेजला असताना. आणि मग एक प्रमुख पाहुणे म्हणून आलेले खिचडी सर, गडिंग्लजचे खिचडी सर शिवराज कॉलेजला होते आणि ते म्हणाले की तुझा आवाज चांगला आहे आणि परफॉर्म पण तू बिंदास करतो, म्हणजे घाबरत नाही आणि तू ह्याच्यात करिअर करू शकतोस. आणि मग त्या सरांना धरून राहिलो. त्यानंतर बटकडंगलेला नंदकुमार गुरले सर म्हणून आहे, तर त्यांचा मी कलामंच जॉईन केला. तिथं खूप वर्ष शिकलो.
जवळपास 7-8 वर्ष मी त्यांच्यासोबत घालवली आणि बरोबर. अगदी गावातल्या नाटकांपासून सुरुवात केली, म्हणजे पथनाट्य असेल, एकांकिका असेल, करता 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 मग हा मुंबईचा प्रवास झाला. अगदी तुमच्या प्रवासासारखंच जे सध्या आपण म्हणतो ना मराठीमधले ग्लॅमर आहेत त्यांनी देखील नाटकापासूनच सुरुवात केली. हो, हो. कारण आपल्या मराठी कलाकारांचं ते म्हणतो ना की आपलं आता आपण मुलांना बालवाडीमध्ये शिकतो तशी आपल्या सर्वांची बालवाडी मला वाटतं नाटकामध्येच आहे. नाटक खूप गरजेचं आहे. नाटक बेस आहे, पाय आहे. आणि आता मराठी इंडस्ट्री बघाल किंवा हिंदी इंडस्ट्री म्हणा, त्यांचा जे नाटकातून कलाकार आलेले आहेत तर ते पाय रोवून आहेत. आणि बरोबर. बाकीचे जे कलाकार कधी आले आणि कधी गेले कळलं नाही. बरोबर बरोबर. आता हे जे आहे ना तुम्हाला ह्याच्याबद्दल काय वाटतं की आता जो ग्लॅमर आहे ना बॉलिवूडचा ग्लॅमर, हा बॉलिवूडचा ग्लॅमर आणि मराठीचा ग्लॅमर हा याच्यामध्ये एवढी तफावत का आणि अशी तफावत असावी का किंवा त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? बॉलिवूडचा ग्लॅमर तसं मी जवळून बघितलंय. म्हणजे मी जेव्हा मराठीमध्ये काम करायला लागलो आणि रंगून नावाचा एक चित्रपट केला मी विशाल भारद्वाज सरांसोबत. सरांचा एक फिल्म आलेली, काय नाव त्याचं, हैदर नावाची एक फिल्म आली होती ज्याच्यामध्ये शाहिद कपूर होते. आणि मग हैदर फिल्म नंतर मला असं वाटायला लागलं की आपण विशाल भारद्वाज सरांकडे शिकायला पाहिजे. खूप चांगल्या पद्धतीचे डायरेक्टर आणि आपण काही करून त्यांच्याकडे शिकायचं. आणि मी जवळपास 2 वर्ष त्यांचा फॉलोअप घेतला. आणि माझा एक मित्र होता त्यांचा प्रोडक्शनला असिस्टंट म्हणून होता आणि मी 2 वर्ष त्याला प्रयत्न करत होतो की मला त्यांच्याकडे शिकायचं. आणि मग एक दिवस त्याने वैतागून म्हणाला ठीक आहे मी सरांना बोललो आणि तू ये. आणि मिटिंगला गेलो मी आणि त्याने सांगितलं की मी माझ्या मावशीचा मुलगा सांगितला तू पण तसंच सांग. म्हणजे त्याला पण तेवढी हे केलेलं की हा एवढ्या डेडिकेशन न करतोय तर आपण पण ह्याला मदत करू. मग त्यानं विशाल सरांना सांगितलं की माझी मावशी के लडका आहे. मी सरांना भेटलो आणि मग त्यांनी इंटरव्ह्यू वगैरे घेतला. ते म्हणाले की क्या किया इससे पहले आपने. मी म्हटलं की ऍक्टिंग मध्ये पीजी केलंय, आता पीएचडीचं माझं काम चालू आहे आणि काही सिरियल्स आणि याच्यामध्ये काम केलंय. तो म्हणाले यहाँ क्या करना है आपको, ऍक्टिंग करना है या डायरेक्शन. मग मी डायरेक्शन शिकायला गेलो होतो त्यांच्याकडे. मी ऍक्टिंग म्हणू शकत नव्हतं. म्हटलं डायरेक्शन शिकायचं आहे म्हटलं मला तुमच्याकडं. ते म्हणाले पेमेंट का कैसा आहे. म्हटलं पेमेंट मी शिकायला आलो, तुम्हाला वाटलं की पेमेंट देऊ शकता तर त्यानंतर नाही दिलं तरी मला काय प्रॉब्लेम. बरोबर. आणि मग त्या फिल्मला जॉईन झालो आणि त्या फिल्ममध्ये प्री प्रोडक्शन चाललं बरेच महिने, 1-2 महिने. आणि त्यानंतर कास्टिंग लिस्ट आली. त्याच्यामध्ये शाहिद कपूर होते, सैफ अली खान होते, कंगना राणावत होता. आणि मी जेव्हा 10वी झाली तेव्हा इश्क विश्क नावाचा एक पिक्चर आलेला शाहिद कपूर. आणि तेव्हा माझे मित्रमैत्रिणी म्हणायचे, म्हणजे मैत्रिणी जास्त करून म्हणायचे की तू एक नवीन हिरो आला त्याच्यासारखा दिसतोस तू एका अँगल. म्हणजे तसं तेव्हा मी गोंडस वगैरे होतो. बरोबर. मग मी गडिंग्लजला गेलो, तो पिक्चर बघितला, तो हिरो कसा दिसतोय बघितला. आणि मग त्यानंतर तो जशी कपडे घालायचा तशा पद्धतीचे मी कपडे शोधायचो आणि ते घालायचो आणि तशी स्टाईल थोडक्यात आपण आपल्या गावच्या भाषेत शायनिंग मारायचं म्हणून. शायनिंग मारायचं गावच्या भाषेत तर झालंच, पण एखादा आता बॉलिवूडचा मूवी आता सलमान खानने जी स्टाईल केली ती अख्ख्या आपल्या जगामध्ये सगळ्या लोकांनी ती एक्सेप्ट केली. म्हणजे आता सध्या बॉलिवूडचं चाललेलं आहे. हो. आणि मी तशी स्टाईल मारायचो. आणि मग मला ती यादी बघितल्यानंतर म्हटलं हा आपल्या पिक्चर मध्ये येणार. म्हणजे आपल्याकडे मी असिस्टंट होतो, डायलॉगला होतो. म्हटलं हा आला तर म्हटलं मी आपण बोलू शकतो याच्यासोबत. आणि मग वाट बघायला लागली की आज शाहिद कपूर शूटिंगला. आणि मग ज्या दिवशी शाहिद कपूर आले त्याच्या त्यांना म्हटलं की सर 1-2 मिनिट बात करू का, माझा डायलॉग पाठ करून घ्यायचं. हा बोलू ना मला. तर मी त्यांना सांगितलं सगळी माझी स्टोरी की मी कॉलेजला असताना तुमचा पिक्चर आलेला, मला मित्रमैत्रिणी असे म्हणायचे आणि मला पण असं वाटायचं की कदाचित तुमच्यासारखी मला फेम मिळावी. पण म्हटलं मी कधी स्वप्नात पण असा विचार केला नव्हता की मी तुम्हाला डायरेक्शन करेन, मी तुम्हाला डायलॉग पाठ करून घेईन. म्हटलं हे माझं एक ड्रीम होतं, ते कुठेतरी पुढच्या लेवलला जाऊन ते पूर्ण झालं. मग त्यांना पण थोडासा अभिमान वाटला की हे कुठल्या तरी गावातनं पोरगा आलेला आहे आणि त्याचं काहीतरी ड्रीम्स अचीव केले त्यांना. आणि तो मला त्यानंतर विशाल भारद्वाज सर आणि एक विकी मल्होत्रा म्हणून होते, जीपी होते, तर तिघांनाच सर म्हणायचा. माझ्यावरती पण डायरेक्टर होते, म्हणजे असोसिएट डायरेक्टर होते किंवा फर्स्ट एडी होते, चीफ एडी होते. आणि मी डायलॉगचा मला वाटतं 3rd वगैरे एडी होतो. बरोबर. तरी बाकीच्यांना वाटायचं की ही अमोल कपूर सर बोलताय. बरोबर. शायद ते मला म्हणायचे की आपने पहिले काम किया है क्या उनके साथ. मी म्हणायचं नाही किया है. लेकिन म्हणजे मी एवढ्या आत्मीयतेनं किंवा मी प्रांजळपणे त्यांना सांगत होतो की मी असं असं माझं स्वप्न होतं आणि मी तुम्हाला डायरेक्शन करायला लागलो किंवा मी डायलॉग सांगतोय तुम्हाला, माझ्यासाठी म्हटलं खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्यांना पण त्याची जाणीव होती की काहीतरी वेगळं अचीव केलं. आणि कानोली सारख्या एक 600-700 गावातल्या मुलाला शाहिद कपूर सारख्यानं सर म्हणणे म्हणजे मला अजून पण काटा येतो माझ्या अंगावरती. आणि ते एक वेगळं ड्रीम होतं. आणि असं नाही की त्यांना ग्लॅमर आहे किंवा आम्ही मराठी करणारे कोणतरी छोटे, असं आपलं इंडस्ट्री आहे. इथं तुमच्याकडे टॅलेंट आहे,
तुमच्याकडं तेवढी तळमळ आहे, जिद्द आहे, तर तुम्ही तिथपर्यंत जाणार आहे. आणि मराठी इंडस्ट्री, हिंदी इंडस्ट्री अगदीच अशी तुम्ही काही वेगळी म्हटलं नाही. ते देखील खरं आहे, कारण आपल्या मराठी चित्रपट सृष्टीचा निर्माताच दादासाहेब फाळके आहे. ह्या सृष्टीचा निर्माताच एक मराठी माणूस आहे आणि त्यांना ग्लॅमर आहे. शेवटी कसं आहे, कलाकारांचं सातत्य हे कितपत महत्वाचं आहे, ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? कारण कसं आहे, आज सातत्य खूप गरजेचं हो, आहे. खूप स्ट्रगल आहे, खूप खूप सातत्य struggle. आहे आणि म्हणावा तसा सुरुवातीला पैसा देखील हे देखील पैसा खूप कमी आहे इंडस्ट्रीत, पण जसं तुम्ही म्हणाल की सातत्य गरजेचं आहे. तुम्ही करत राहायला पाहिजे. तुमची नोंद कुठे ना कुठे होत असते. बरोबर. जसं तुम्ही आज मला पुरस्कारासाठी बोलवलंय, अपेक्षित नव्हतं मला, पण मी ते करतोय गेले काही वर्ष, 10 वर्ष असतील बरोबर. किंवा मग 10 वर्ष ऑलमोस्ट झालेत. पण फक्त ऍक्टिंग नाही, म्हणजे बाकी सोशल ऍक्टिव्हिटीमध्ये किंवा काहीतरी धडपडत राहायला पाहिजे. मग गावातील नाटकं असू देत किंवा शॉर्ट फिल्म असू देत किंवा वेब सिरीज असतील, फिल्म असतील, सिरियल मध्ये छोटे मोठे रोल असतील, काहीतरी करत राहायला पाहिजे. अगदी. त्यावेळी कुठं आपण सतत लोकांना दिसत राहावं आणि मग आपली नोंद होईल आणि मग हळूहळू जसं तुम्ही म्हणता की पैसे असतील, मग ते पैसे जसं सातत्य असेल तसं पैसे तर वाढत जाणार. म्हणजे एक कलाकार मराठीत असेल की 2 लाख रुपये 5 लाख रुपये पर डे, म्हणजे दिवसाला तेवढे कमवतात पैसे. बरोबर. शिवाय एखाद्या ठिकाणी नारळ फोडायला जरी गेले तरी 5-10 लाख रुपये घेतात आरामात. तर पैसा खूप आहे, पण सातत्य असेल तर पैसा आहे. आज छत्रपती शाहू प्रतिष्ठान, नालासोपारा वसईविरार यांनी तुम्हाला कोल्हापूर रत्न या पुरस्काराने गौरविलं आणि त्या निमित्तानं का होईना तुम्ही आज माझ्या घरी भेट दिला, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? खरं तर एवढ्या मोठ्या लेवलचा किंवा जिल्ह्याच्या पातळीवरचा हा पुरस्कार मला मुंबईमध्ये मिळतोय, माझ्यासाठी खरंच खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे. तुमचा जेव्हा मला फोन आला, मी माझं पहिलं वाक्य होतं की मी एवढा मोठा नाहीये, मला या आठवत असेल, आणि मी खरोखर एवढा मोठा नाहीये. पण बाकी माझे सर असतील किंवा मी त्यानंतर चर्चा केली बऱ्याच जणांशी की मला पुरस्कार द्यायला लागेल, पण मला आतून वाटत नाही की मी त्या लेवलचा आहे. आणि माझं टार्गेट वेगळं, माझं टार्गेट मला ऑस्करच घ्यायचं. मी इंडस्ट्रीमध्ये जसं आलोय, माझं पहिल्यांदा जेव्हा मोबाईल घेतलेला त्यावेळेपासून मला हा ऑस्कर ठेवलेला आहे. तर मला काही करून तो मिळवणार आहे आणि मला माझी अशी विनंती की मी ज्यावेळी ऑस्कर मिळवेन त्यावेळी मला छत्रपती शाहू प्रतिष्ठाननं परत या ठिकाणी बोलवावं, माझा सन्मान त्यावेळी करावा आणि मी त्यावेळी येईल. पण मी सरांना म्हटलं की माझं टार्गेट काहीतरी वेगळं आहे आणि मी म्हटलं की कोल्हापूर रत्न वगैरे म्हटलं नको जायला. मग सर म्हणाले की ही स्टेप आहे, असं समज की पहिली पायरी, यानंतर कुठेतरी वरती जाशील, मग राष्ट्रीय पुरस्कार मिळेल, मग तिथपर्यंत जाशील, तू या पहिल्या पायरीवर तर जा. म्हणून आज मी इथपर्यंत आलो. माझं कला क्षेत्रातलं काम असेल किंवा माझं सामाजिक क्षेत्रातलं काम असेल, हे बघून तुम्ही मला या ठिकाणी निमंत्रित केलं, त्याच्याबद्दल मी खरोखर तुमचा आभारी आहे. बरोबर. आणि माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. नाही, नक्कीच कसं आहे की तुमचं स्ट्रगल आणि तुम्ही एवढ्या साऱ्या भूमिका साकारल्यात, त्याच्यामध्ये पिक्चर्स आहेत, खूप सारे पिक्चर्स केलेत, त्याच्यानंतर टेलिव्हिजनवरती सिरियल्स मध्ये ह्या ठिकाणी सगळीकडे काम केलेलं आहे. पण तुम्ही आम्ही मित्रांनो एक मराठी म्हणून आपले जे मराठी अभिनेते आहेत त्यांना प्रोत्साहन मिळायला पाहिजे. आज इतर जसे ग्लॅमर मी म्हटलं अगोदर, मी ग्लॅमर एवढ्यासाठीच म्हणतोय की आम्ही आमच्या माणसांना मोठं नाही, तर तुमच्या आमच्यातले जे माणसं आहेत, तुमच्या आमच्यामध्ये जे कलाकार आहेत, तुमच्या आमच्यामध्ये जे अभिनेते आहेत, ह्या अभिनेत्यांना आपण मोठं करू. तर आपण सर्वांनी पहिलं आपलं मराठी चित्रपट सृष्टीला प्राधान्य दिलं पाहिजे. तेव्हा जाऊन आमच्या महाराष्ट्राची संस्कृती, म्हणजेच मी जसं म्हटलं दादासाहेब फाळकेंची निर्मिती आहे, तेव्हा चित्रपटसृष्टी तयार झाली, तरच हा ग्लॅमर बॉलिवूडपेक्षाही चांगला आहे. आज तर काय तुम्ही बघत असाल की मराठी मूवीजच्या कॉपी साऊथवाले देखील करतायत. इव्हन आता काही मूवीज मला वाटतंय हिंदीमध्ये सुद्धा मराठीचे ढग झाले. तर अगदी आता ते पहिल्यासारखे दिवस राहिले नाही. आता ह्याच्यामध्ये खूप सारे बदल झालेले नक्कीच. पण आता माझाही तोच प्रश्न आहे आणि माझ्या साऱ्या व्ह्युअर्सचा देखील तोच प्रश्न आहे की तुम्ही आतापर्यंत एवढ्या साऱ्या प्रोमोमध्ये भूमिका दाखवल्या, त्याच्यात तुम्हाला आवडणारी भूमिका कोणती होती? मला आवडणारी भूमिका अशी सगळ्या भूमिका तशा अगदी जवळच्या आहेत. प्रत्येक भूमिकेसाठी वेगळा विचार करून ती मी साकारली किंवा बरेचसे नट आहेत, तर प्रत्येक भूमिकेसाठी एक नवीन स्ट्रगल असतो. माझी आवडती भूमिका म्हणाल तर एक विचार नावाचा मी ऍक्ट केला होता युट्यूबवर. तो आहे अमोल देसाई विचार किंवा अमोल देसाई ऍक्टर विचार असं टाकलं तर ती बघायला मिळेल. तर त्या एक पात्री अभिनयाने मला खूप सारे प्राइज, म्हणजे माझं घर अख्खं भरलेलं आहे त्या प्राइजने. तर तो विचार आहे, म्हणजे एक लेखक विचार करत बसलाय आणि तो विचार करता करता आपल्या विचारांमध्ये हरवून जातो आणि मग त्या विचारांचं दुवत्व त्याच्या मनात चालवतं. वेगवेगळ्या प्रकारचे विचार येतात पटपट.
आणि त्या विचारांच्या याच्यात लिहिता लिहिता तो भरपूर असं लिहून जातो कविता. आणि मग तो ज्यावेळी भानावर येतो त्यावेळी लक्षात येत नाही त्याला की हे मी लिहिलंय काय. मग तो विचार म्हणते हे तू नाही लिहिलं, हे मी लिहिलंय. मग ते सगळे विचार असे 4-5 पद्धतीचे विचार होते ते. आणि मग एक पात्री अभिनय जो बरेच पुलंपासून किंवा त्याच्याही आधीपासून, मी माझी तुलना त्यांच्याशी करत नाही, पण प्रत्येकाचे एक वेगळा पॅटर्न आहे. तर मी एक त्या एक पात्री स्पर्धेमधला तो माझा ऍक्ट होता की विचार. तर तो विचाराचा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की कागदावर जे आपल्याला लिहिता येत नाही तो मी परफॉर्म करून तो विषय पोहोचवण्याचा प्रयत्न केला विचार नावाच्या कॅरेक्टर मधून. नाटक आणि थिएटर मधला तो माझं जवळचा किंवा मला आवडणारा परफॉर्मन्स आहे तो विचार नावाचा. आणि पिक्चर मधलं म्हणाल तर आता रिसेंटली आम्ही एक फिल्म केली काळी माती नावाची. ज्ञानेश्वर बोडके म्हणून एक शेतकरी आहेत, त्यांना पहिला नॅशनल अवॉर्ड आहे शेतीसाठी. आणि त्यांच्या मित्राची भूमिका केली मी. सोपान नावाचं कॅरेक्टर आहे. आणि त्या पिक्चरला मला वाटतं ह्या लॉकडाऊनमध्ये, पहिल्या लॉकडाऊनमध्ये आम्ही फिल्म कम्प्लीट केली ती. आणि दुसऱ्या लॉकडाऊन नंतर ती फिल्म फेस्टिवलमध्ये रिलीज झाली. आणि 250 दिवसात 450 पेक्षा जास्त पुरस्कार त्या चित्रपटाला मिळाले आणि वर्ल्ड रेकॉर्ड झाला त्या फिल्मचा. आणि फेस्टिवलमध्ये जिथं जिथं जाईल पहिला दुसरा नंबर मिळतोय. ती फिल्म पण तुम्हाला लवकरच बघायला मिळेल. आणि त्या फिल्म मधली ती सोपानची भूमिका माझी, इन कॅमेरा म्हणाल किंवा पडद्यावरची माझी फेवरेट भूमिका आहे. अशा 2 भूमिका अगदी जवळच्या भूमिका आहेत माझ्या. मला तुम्हाला त्याच्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद. आणि नक्कीच तुमचं जे ड्रीम ऑस्करचं आहे ना ते पूर्ण हो. आणि माझा अजून एक असा प्रश्न होता की एक माणूस आणि एक अभिनेता यांना तुम्ही ह्यांच्यामधलं अंतर हे तुम्ही ह्याच्याबद्दल काय सांगू शकता? बऱ्याचदा असं किंवा बऱ्याच लोकांनी ऐकलं पण असेल की चांगला कलाकार होण्यासाठी तुम्ही चांगला माणूस होणं गरजेचं आहे. मला जेवढा मोकळा वेळ मिळेल तर मी समाज सेवा म्हणत नाही, समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो. तर त्या ऋणातून मुक्त होण्याचा मी प्रयत्न करत असतो. आणि त्या अनुषंगानं मग वृक्षारोपण असेल किंवा आमचं एक दुर्गवीर प्रतिष्ठान नावाचं प्रतिष्ठान आहे. गेल्या 12 वर्षांपासून आपण गड संवर्धन याच्यात काम करतोय. 50 पेक्षा जास्त गडांवर संवर्धनाच्या मोहिमा चालू आहेत. ते जवळपास 13 गड प्रत्यक्ष दत्तक घेतलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये जवळपास 8 जिल्ह्यांमध्ये आपले साधारण 15 ते 20 हजार दुर्गवीर आहेत, जे प्रत्येक शनिवारी रविवारी गडावर जाऊन संवर्धनाचं काम करतात. म्हणजे आपल्या मराठी माणसाकडे महाराज सोडले तर असं ताठ मानेने सांगण्यासारखं दुसरं काहीच नाही. तुमच्याकडे बघून मला महाराज आठवतात. तर महाराज त्यांचा इतिहास आहे, तो आपला इतिहास आहे. आपण जर तो सांभाळला नाही, आपण संवर्धन केलं नाही तर ते नामशेष व्हायला काही अगदी 40-50 वर्षात ते गायब होऊन जाईल. सगळ्यांनी त्याच्यामध्ये यायला पाहिजे. म्हणून मला जेवढा मोकळा वेळ मिळेल तर मी या गडांच्या सानिध्यात असतो किंवा समाजात जिथं असं वाटतं की हा इथं माझी गरज आहे. मग आम्ही निसरीच्या जवळचा एक लमाणवाडा आहे. मी आणि माझे 2 मित्र आहेत. तर लमाणवाड्याला साधारण 70 लोक आहेत तिथं. लमाणवाडा म्हणजे असं डोंगरात आहे तो भाग. आणि आदिवासी असल्यासारखेच ते लोक आहेत, छोटी मुलं आहेत. असे टोटल 70 लोक आहेत. तर त्या 70 लोकांना मी वर्षभरासाठी आता दत्तक घेतलंय. त्यांचा शाळेचा खर्च असू दे, त्यांचा औषध गोळ्यांचा खर्च असू दे, तर सगळं आम्ही बघतोय. ते माझे डॉक्टर मित्र आहेत, तो औषधाचा तो बघतो, गोळ्या आणि बाकीच्या त्यातनं आम्ही अपेंडिक्सचे ऑपरेशन असतील किंवा महिलांचा हिमोग्लोबिनचा प्रॉब्लेम असेल, इव्हन त्यांना सॅनिटरी पॅड्स आम्ही दर महिन्याला 70चा एक बॉक्स नेऊन देतोय. तर खूप मलाच आनंद होतोय. हे मी पहिल्यांदा चॅनल समोर बोललो. मी माझ्या फेसबुक अकाउंट किंवा इन्स्टावर कुठेही ती पोस्ट टाकली नाही. पण हे बोलण्याचं कारण एवढंच की समजा तुमच्या तर एवढं छान चॅनल आहे, त्याच्यातलं एकाला जरी वाटलं की हा आपण पण अमोल सारखं करूया, तर आमच्यासाठी ती पोस्ट पावती असेल. पहिला जसं म्हटलं की बाबा एक चांगला माणूस व्हायला पाहिजे आणि ते स्वतःच्या आनंदासाठी करावं असं मला वाटतं. आता तुम्ही सांगितलं की छत्रपतींचं आज आपल्या इकडे गड किल्ले आपल्या महाराष्ट्राला लागलं सर्वात मोठं वैभव आहे. पण हे वैभव, ह्या वैभवाचं होतंय काय? हे गड संवर्धन होतात काय? आणि अमोलजी एक अभिनेता असून देखील त्यांच्या मनात कळकळ आहे म्हणण्यापेक्षा आज आम्ही 2 पावलं पुढे चालायला पाहिजे. पण आमच्या मातीतला अभिनेता आमच्यापेक्षा 4 पावले पुढे चालतो आणि गड संवर्धनाची काळजी करतो. तर मित्रांनो, नक्कीच तुम्ही आणि आम्ही आपल्या महाराष्ट्राला लाभलेलं वैभव म्हणजे हे गड आणि किल्ले यांचं संवर्धनासाठी आज आपण सगळ्यांनी त्यांच्या सोबत, त्यांच्या वेगवेगळ्या ग्रुप्स आहेत गड संवर्धनाचे, त्यांना जॉईन होऊन आपल्याला जेवढी मदत करता येईल ती केली पाहिजे. तरच आज गोव्यासारख्या ठिकाणी काही बीच आहेत, पण त्यांनी
तिथल्या गव्हर्नमेंटचा तो एक रेव्हेन्यू आहे, तर आपला का असू शकत नाही? आपल्याकडे तर खूप मोठं वैभव आहे. तर हा एक मेसेज खूप चांगला आहे आणि एक अभिनेता म्हणून त्यांनी जे करणारं काम आहे खूप कौतुकास्पद आहे. धन्यवाद अमोलजी. माझ्या PSM व्हिडिओ ब्लॉगच्या सर्व व्ह्युअर्सना तुम्ही पुन्हा एकदा काय सांगू शकता? PSM व्हिडिओ ब्लॉगच्या सगळ्या व्ह्युअर्सना माझी पुन्हा एकदा विनंती आहे की हे चॅनल जे आहे हे चॅनल नसून एक विचार आहे आणि हा विचार सगळ्यांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. तुम्ही तर सगळे सबस्क्रायबर आहातच, पण तुमचे जे मित्रमैत्रिणी असतील किंवा गावातले असतील तर त्यांच्यापर्यंत ही लिंक पोहोचवा, हे चॅनल पोहोचवा, हा विचार पोहोचवा आणि जास्तीत जास्त लोक या चॅनलवर जोडली जाऊ देत. एक निरपेक्ष भावना ठेवून मांगले दादा हे सगळं करत आहेत, तर त्यांचे हे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून या चॅनलला ग्रोथ मिळू देत. एवढीच अपेक्षा करतो. मला इथं बोलवलं, मान सन्मान दिला, त्याच्याबद्दल धन्यवाद. तुमचा हे उपकार म्हणू शकत नाही, पण ह्या जो माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे की आणि मला हा पुरस्कार दिला म्हणा किंवा मला इथं बोलून मला थोडंसं प्रोत्साहन दिलं, खरोखर हा बूस्ट आहे माझ्यासाठी. या सगळ्यांच्या आधारे माझ्या यशाचा आलेख नक्कीच चढता राहील, यात शंकाच नाही. अशाच तुमच्या शुभेच्छा, सदिच्छा आणि आशीर्वाद माझ्या पाठीशी असू देत, एवढीच विनंती करतो. नक्कीच तुमच्या पुढच्या भविष्यासाठी तुम्हाला माझ्या PSM व्हिडिओ ब्लॉग मार्फत खूप खूप शुभेच्छा. तुमच्या यशाचा आलेख हा सतत असाच वाढत राहो आणि त्यासाठी मी एक कोल्हापूरकर म्हणून माझ्या कोल्हापूरकर बांधवांना देखील विनंती करतोय की जिथे जिथे अमोल सरांचा पिक्चर आला तर त्या पिक्चरला किंवा त्या सिरियलला प्रमोट करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.